ओम शांती. अतिशय आकर्षक अशी आणि सुंदर दिसणारी ही फुलांची वेणी आपण आंबाड्याला लावून प्रत्येक सणाला किंवा कार्यक्रमांमध्ये लग्नसराईला आपण ह्या फुलांचा वेणीचा आंबाड्यामध्ये यूज करू शकतो. आणि लहान मुलींच्या केसांमध्ये पण आपण हिला हेअर बँड म्हणून पण ह्या हेअर ॲसेसरीजमध्ये आपण ह्या फुलांच्या वेणीचा उपयोग करू शकतो. इथे मी ग्रीन कलरची यान वापरली आहे, पीच कलरची यान वापरली आहे, व्हाईट कलरची यान वापरली आहे, सीझर B7000चा ग्लू किंवा तुम्ही त्याच्याऐवजी ग्लूगन वापरू शकता. 1.75 mm हुक वापरला आहे. चला तर मग आता आपण बनवूया. पहिले आपण फ्लावर बनवून घेऊया. फ्लावर बनवण्यासाठी आपण इथे पहिले स्लिप नॉट करून घेऊ. आता आपल्याला 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5. स्टार्टिंगला आपण 2 चेन स्किप करायची आहे. 1 2 आणि 3 नंबरच्या चेनमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे सिंगल क्रोशेचं. तिसऱ्या नंबरच्या चेनवरती आपल्याला सिंगल क्रोशेचं वर्क करायचं आहे. परत 2 चेन स्किप करून तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे करायचं आहे. आता आपण पुन्हा 5 चेन घेऊ. 1 2 3 4 5. पुन्हा 2 चेन स्किप करायच्या. तिसऱ्या नंबरच्या चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला 2 चेन स्किप करायचे आहेत. 1 2 आणि हा जो फ्रंट लूप दिसतोय, ह्या दोन्ही फ्रंट लूपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. पुन्हा आपण 5 चेन घेऊ. 1 2 3 4 5. 2 चेन स्किप. थर्ड चेनमध्ये आपल्याला तिसऱ्या नंबरच्या चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. पुन्हा 2 चेन स्किप करायच्या आणि फ्रंटच्या दोन्ही लूपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. आता नेक्स्ट पुन्हा आपल्याला 5 चेन घ्यायचे आहे. थर्ड नंबरच्या चेनमध्ये वर्क करायचं आहे सिंगल क्रोशेचं. पुन्हा 2 चेन स्किप करून फ्रंटचे 2 लूपमधून आपल्याला सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. पुन्हा आता तुम्ही एकदा ही पाकळी पुन्हा मी तुम्हाला व्यवस्थित बनवून दाखवते. 5 चेन घेतल्या. मग आता आपल्याला 2 चेन स्किप करून 3 नंबरच्या चेनमध्ये तिसऱ्या नंबरच्या चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर परत फ्रंटच्या 2 लूपमधून आपल्याला लोकर ओढून सिंगल क्रोशा करायचा आहे. वन 2 3 4 5. 2 चेन स्किप. 3 नंबरच्या चेनमध्ये सिंगल क्रोशा. 2 चेन स्किप. फ्रंट 2 लूपमधून सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. वन 2 3 4 5 6.
पाकळ्या बनून झाल्या आहेत, म्हणजे 6 पेटल बनून झाले आहेत. आपल्याला एकूण 10 पाकळ्या बनवायच्या आहेत, म्हणजेच पेटल बनवायचे आहेत. तर इथे मी 10 पेटल बनवून घेतले आहेत आधीच. आता आपण काउंट करून घेतले, ह्या पाकळ्या 10 झाल्या आहेत. आता आपल्याला ग्रीन कलरची म्हणजेच हिरव्या कलरची लोकर अटॅच करायची आहे, ॲड करायची आहे. आता आपण इथे पाकळीच्या एकदम खाली आपल्याला सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. प्रत्येक पाकळीच्या खालच्या बाजूला जी लास्टची चेन आहे तिथे आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे आणि लोकर लपवत जायची आहे, हाईड करत जायची आहे. प्रत्येक पाकळीच्या खालच्या बाजूला आपल्याला सिंगल क्रोशा करायचा असतो. आपण इथे व्हाईट कलरची लोकर कट करून घेऊया आणि जी ग्रीन कलरची लोकर आहे तिला पण आपण हाईड करत जायचं आहे. बघा इथे लास्टला पाकळीच्या एकदम खालच्या साईडला आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. आपण ग्रीन कलरची पण यान कट करून घेऊ. इथे खालच्या बाजूला इथे जी चेन दिसते किंवा जे छिद्र दिसते तिथेही तुम्ही सिंगल क्रोशा केला तरी चालेल. पूर्ण लाईन आपल्याला सिंगल क्रोशाची करायची आहे. प्रत्येक पाकळीच्या बुडाजवळ आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. लास्टपर्यंत आपल्याला सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. वन चेन घ्यायची, यान कट करायची. वाटलं तर तुम्ही इथे लोकरीला हाईड करू शकता. बॅक साईडला ही जी व्हाईट कलरची लोकर आहे उरलेली तिला पण आपण हाईड करून घेऊ. हाईड झाल्यानंतर जी पण लोकर उरलेली असते तिला कट करून घ्यायची. मी इथे व्यवस्थित हाईड करून घेते. आता हे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पाकळ्या तयार झाल्या आहे. मी आता ह्या पाकळ्यांना ग्लूने चिटकून घेणार आहे. ह्या ग्रीन कलरच्या भागावरती आपल्याला ग्लू
लावून घ्यायचं आहे पूर्ण लाईनीवर. आता एक एक पाकळी व्यवस्थित दुमडत जायची आणि व्यवस्थित चिटकवत जायची आहे. व्यवस्थित पॅक धरून ठेवायचं. आपण इथे B7000चा ग्लू थोडा वेळ चिटकायला लागतो त्याला. हे बघा, इथे मी आधीच चिटकून ठेवलं आहे फ्लावर. मी अगोदरच फ्लावर बनवून ठेवले आहेत. असे आपल्याला 13 फ्लावर बनवून घ्यायचे आहेत. दोन फ्लावर आपल्याला खाली जिथे आपण दोरी बांधतो गजऱ्याची तिथे लटकन म्हणून लावायचे आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही प्लेन एकाच कलरमध्ये पण फ्लावर बनवू शकता किंवा दोन कलर मिक्स करून किंवा मल्टिपल कलर पण यूज केले तरी चालतील. ही तुमची चॉईस आहे. आता आपण वेणीचा फ्लावर बनवण्यासाठी जो फ्लावर चिटकवायचे असतात त्याच्यासाठी जो बेस लागणार आहे तो आता आपण बनवून घेऊया. फ्लावर तुम्हाला वाटले तर तुम्ही तुमच्या हिशोबाने फ्लावर वाढवू पण शकता. चला तर मग आपण ग्रीन कलरची लोकर वापरून यान वापरून वेणीचा बेस बनवूया. त्याच्यासाठी स्लिप नॉट घेऊ. आपल्याला आधी आपण चेन करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपल्याला 120 चेन करायचे आहेत. 120 चेन करायचे आहेत. त्याच्यात आपण 30 चेन आधी बनवून घेतल्या. आता पुढे आपल्याला 60 चेन बनवून घ्यायचे आहे. इथे जर तुम्हाला मार्कर लावायचं असेल, स्टिच मार्क लावायचं असेल तर तुम्ही लावून घेऊ शकता. चेन कंप्लीट झाल्या या. स्टिच मार्क लावून घेतला. मी इथे स्टिच मार्कऐवजी लोकरचा तुकडा ॲड केला आहे मार्किंगसाठी. पुढे आपल्याला 60 चेन घ्यायचे आहेत. 60 चेन बनवून घेते. 60 चेन बनवून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला स्टिच मार्करचा यूज करायचा आहे. मार्करचा यूज करायचा आहे आपल्याला इथे. लोकर किंवा मार्करचा आठवण राहण्यासाठी आपल्याला एक खूण बनवून घ्यायची आहे. इथे तुम्ही फुलाच्या साईजवर डिपेंड करते. 1-2 थोड्या चेन कमी जास्त झाल्या तरी काही हरकत नाही. आपण फुलं चिटकवताना ॲडजस्ट करू शकतात. फक्त शेवटी आपल्याला 30 चेन ठेवायचे आहे.
हे लक्षात ठेवायचं आहे. हे बघा, इथे मी तुम्हाला फुलं लावून दाखवते, म्हणजे तुम्हाला चेन किती मोठी बनवायची त्याचा अंदाज येईल. फुलं ठेवून पण तुम्ही चेन वाढवली तरी चालेल, अंदाजानुसार. कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. इथे आपण मार्कर म्हणून लोकर किंवा स्टिच मार्कला अटकून घ्यायचं आहे. पुढे आपल्याला 30 चेन बनवून घ्यायचे आहेत. थर्टी चेन कंप्लीट करून घेतल्या. आता आपण ह्या साईडला पण स्टार्टिंगला 30 चेन घेतल्या, लास्टला आपण 30 चेन घेतल्या. आता आपल्याला 1 चेन स्किप करायची आहे आणि स्लिप स्टिच घेत जायचे. 30 चेनपर्यंत आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. 1 चेन स्किप केली, स्लिप स्टिच. प्रत्येक चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. थर्टी चेनमध्ये आपण स्लिप स्टिच घेऊन घेऊ. हे 30 चेन स्लिप स्टिचच्या तयार झाले आहे. आता आपण नेक्स्ट डबल क्रोशा करणार आहोत. 60 चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. मार्किंग तुम्ही काढून घेतलं तरी चालेल. हे व्हाईट चुकून माझ्याकडनं व्हाईट दोरा घेतला गेला आहे. ग्रीन कलरचा लोकरीचा धागा वापरायचा आहे. डबल क्रोशा घ्यायचा आहे. प्रत्येक चेनमध्ये डबल क्रोशा करायचा आहे आपल्याला. प्रत्येक चेनमध्ये डबल क्रोशा. असे आपल्याला 60 डबल क्रोशा बनवून घ्यायचे. इथे मी 60 डबल क्रोशा बनवून घेतले आहेत. ही लोकर व्हाईट कलरची लोकर काढून घेतली. आता आपल्याला जिथे मार्किंग केलं होतं तिथून आपल्याला 30 चेन स्लिप स्टिच घ्यायची आहे. 30 चेन्समधून स्लिप स्टिच घ्यायची आहे. कंप्लीट करून घेऊ आपण स्लिप स्टिच. 30 चेन्स कंप्लीट करून घेतल्या स्लिप स्टिचने. तर लास्टला 1 चेन घेऊन यार्न कट करायची आपल्याला. हा आपला फ्लावरचा वेणीचा बेस तयार झाला आहे. तुम्ही उरलेली लोकर हाईड करून घ्यायची. आता आपल्याला फ्रंट साईडलाच आपल्याला ज्याची फिनिशिंग चांगली आहे, वरची साईड ही बॅक साईड आहे. फ्रंट आणि बॅक साईड व्यवस्थित बघून फ्रंट साईडच्या साईडला आपल्याला फ्लावर चिटकून घ्यायचे आहे ग्लूच्या साहाय्याने.
इथे मी फ्लावर चिटकून घेतले आहे. ग्लू गनच्या साहाय्याने मी इथे चिटकून घेतले आहे. प्रत्येक फ्लावर हा व्यवस्थित चिटकवायचा आहे. आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्या फ्लावर्सला सुई लोकर आणि सुईच्या साहाय्याने पण व्यवस्थित शिवून घेऊ शकता. स्टार्टिंगला तुम्ही हे फ्लावर्स चिटकून घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याला शिवलं तरी चालेल किंवा चिटकवलं तरी चालेल, ही तुमची चॉईस आहे. B7000च्या ग्लूने थोडा आपल्याला वेळ लागतो फ्लावर चिटकवण्यासाठी. हा आपला गजरा वेणी म्हणा फ्लावरची तयार झाली, फुलांची वेणी तयार झाली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स, सबस्क्राईब नक्की करा. ओम शांती. थँक्यू.